अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर बाउन्स घेणारा, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम स्टार्ट पाहायला मिळतोय. सुंदर सन्नाटेदार सुरुवात पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाज विश्वनाथ कडनं अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. Oh, what a fantastic stroke! Super stroke over deep extra cover. हा येतोय awesome धमाकेदार चौकार. थँक यू व्हेरी मच डीजे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. राईट अराउंड विकेट आपण पाहतोय. ओहो टीट पोर्टाइट जसेच तसे उत्तर आणि येथे आपण पाहतोय पहिला मोठा धक्का दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दाखणे संघाचा. आपण तळवली संघाचा फलंदाज आपण पाहतोय. एक चौकार मारल्यानंतर मात्र बाद होत असताना पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना निकेश बॅक टू द पॅव्हेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू व्हेरी मच डीजे. तळवली आपला 12वा खेळाडू अद्यापर्यंत आमच्या मंचावरती पोहोचला नाहीये. सो प्लीज ही मॅच कोणत्याही टीमने जिंकून दे त्यांना विमानचे भागवत साठे यांच्याकडून ₹1000 पारितोषिक आलेलं आहे. 4 धावा आपण धावफलकार पाहतोय. राईट अराउंड विकेट. अतिशय शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं विश्वास दमखम दाखवतोय. येथे मात्र अतिशय बहरदार रंगात आलेली गोलंदाजी पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विश्वास कडनं अतिशय अफलातून लाजबाब आणि खऱ्या अर्थानं धमाकेदार सुरुवात पाहायला मिळतोय. तळवळीच्या फलंदाजांना कोणतीही संधी विश्वास देत नाहीये. तळवलीच्या संघांना अक्षरशः फटक्यांपासून वंचित करणारी, फटक्यांपासून परावृत्त करणारी गोलंदाजी तो करताना दिसतोय. विश्वास मात्र अतिशय भन्नाट तिखट भेदक मारा करतोय. या दरम्यान मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू फील्ड करतोय. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात केवळ 6 धावा. निश्चितपणे कौतुक करावं लागेल गोलंदाज विश्वास याचं. ज्या पद्धतीने विश्वास पहिल्या षटकामध्ये टिचून मारा करतोय आणि फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये विश्वास संघर्ष करण्यास भाग पाडतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाज स्ट्रगल करताना दिसत आहेत आणि त्याचं क्रेडिट जात आहे, त्याचं श्रेय जाते ते गोलंदाज विश्वास याला. हा चेंडू आपण पाहतोय शॉट अतिशय चांगला आलाय. मिड ऑफला अतिशय अफलातून क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा आविष्कार मैदानावर पेश करत असताना आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर आपण पाहतोय धाव फलकावर धावा पाहायला मिळतात केवळ गरजेचं होतं. तो अटॅक पाहायला मिळत नाहीये. जी आक्रमकता होणं गरजेची होती ती आक्रमकता पाहायला मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅटिंग करणारे दोन्ही फलंदाज मैदानावरती स्ट्रगल करत असताना, संघर्ष करत असताना आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले विश्वाची भन्नाट गोलंदाजी. खऱ्या अर्थानं तेज तरार बॅकफुटवर लुटणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा आपण पाहिला खेळ तर निश्चितपणे विश्वासचं वर्चस्व पाहायला मिळाला. विश्वास पहिल्या षटकावरती हवी होता मधला क्लास दर्जा त्याच्याकडे असलेली कलात्मकता पहिल्या षटकात पेश केले. खऱ्या अर्थानं आपण पाहूया षटक क्रमांक दुसरा आहे पॉवर प्लेचं. रोहिदास आलाय गोलंदाजीला. राईट द विकेट. हा चेंडू फलंदाजाला बुचकाट टाकणारा, अगदी फलंदाजांना संभ्रमात टाकणारी गोलंदाजी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दाखणे संघ आज वेगळ्या ढंगात पाहायला मिळतोय. दाखणे संघाचा बॉलिंग अटॅक अप्रतिम गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं तळवली संघाला एक मोठा धक्का बसल्यानंतर तळवलीचे फलंदाज थोडेसे बॅकफुटवर पाहायला मिळत आहेत. आडवे तिडवे फटके मारण्याचे प्रयत्न करता दिसत आहेत. येथे मात्र मेरिट नुसार खेळ करणं गरजेचं आहे. चेंडूच्या गुणवत्तेनुसार
प्रत्येक फटका खेळावा लागेल. येथे आपण पाहतोय संघर्ष करण्यास भाग पडताना दिसतात. येथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे, 2च धावा मिळतात या चेंडूवरती. मोठा स्ट्रोक येताना दिसत नाहीये आणि मोठा फटका न आल्यामुळे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कुठेतरी धावसंख्या कमी असल्याचं दुःख पाहायला मिळते. 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे आणि 9 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. निश्चितपणे कुठेतरी जर आपण पाहिलं तर बॅट्समनला आता आपल्या रणनीतीवर विचार करावा लागेल. बॅट्समनला आपल्या खेळाची स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल, कारण अद्यापर्यंत कोणताही आक्रमक स्ट्रोक आपण पाहिला नाहीये. इथे आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. हा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, नीटचा मिडलिंग ऑफ द बॅट पाहायला मिळाला नाहीये. जर का येथे कॉन्टॅक्ट अतिशय चांगला झाला असता तर नो डाऊट या चेंडूवर षटकाराची मोहर लागली असती, परंतु येथे खऱ्या अर्थाने कमनसीबी ठरताना दिसतोय तो बॅट्समन सौरभ. येथे जर आपण पाहिलं धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडू पासून आपण पाहतोय प्रत्येक धाव घेण्यासाठी अतोनात मेहनत करायला पाहायला मिळते. अगदी खडतर परिश्रम करावे लागतात. गोलंदाज येथे बहरदार गोलंदाजी करतायत आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी जी गोलंदाजी या मॅच मध्ये केले ते पाहता नक्कीच तळवली संघासमोरचं आव्हान वाढले. तळवली संघाला आता त्यांच्या बॅटिंग मध्ये असलेली आक्रमकता दाखवावी लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि तोच अटॅक करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुमच्या धावा होत नाही त्यावेळी तुमच्याकडे अटॅक करण्याशिवाय कोणताही उपाय नसतो. आता फक्त अटॅक हा एकमेव ऑप्शन आहे तळवी संघाकडे. येथे मात्र आपण पाहतोय फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात पूर्णतः अपयश पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू कनेक्ट करताना खूप त्रास होताना दिसतोय. चेंडूच्या मेरिट नुसार कामगिरी होताना दिसत नाहीये. फलंदाजांना थोडस विचार विनिमय करावं लागेल. व्ही शेप मध्ये खेळावं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळावं, बिहाइंड ऑफ द विकेट खेळावं, यामध्ये कुठेतरी त्यांना रणनीतीवर विचार करावा लागेल, तरच ते या मॅच मध्ये येऊ शकतील. ओहो, नशीब आज मात्र तळवली संघाच्या बाजूने नाहीये. फुल टॉस चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज बाद झाला. चेंडू अतिशय खराब होता, परंतु नशिबाची साथ मिळते दाखल्या संघाला आणि आपण पाहतोय वन मोर विकेट डाउन, बॅक टू बॅक सेकंड विकेट, बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू व्हेरी मच डीजे. तळवली संघ आपण पाहतोय अनेक असंख्य आव्हानाचा सामोरा करताना दिसतात. कोणताही खेळाडू खेळपट्टीवर तग धरताना दिसत नाहीये आणि खऱ्या अर्थानं एकामागोमाग एक ठराविक धाव संख्येच्या अंतरानं पडणाऱ्या विकेट्स कुठेतरी तळवली संघाला बॅकफूटवर घेताना दिसत आहेत. काय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. रोहिदा विश्वास नंतर आपण पाहतोय या षटकामध्ये रोहिदासने सुद्धा सर्वांना इम्प्रेस केले आणि रोहिदाची अचूक टप्प्यावरती होणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं तळवली संघाला या मॅच मध्ये विचार विनिमय करण्यास भाग पाडते. येथे आपण पाहतोय चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतोय. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता, पहिल्यांदा थोडासा बाउन्स मिळाला आणि त्याला डिफेन्स केलाय. येथे जर आपण पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये तर फलंदाजाने कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. किंबहुना जे महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला अर्थात निकेश, त्याच्या धक्क्यात ते अद्यापर्यंत सावरले नाहीयेत. कारण जर आपण पाहिलं 5 षटकांच्या या मॅच मध्ये मोठा स्ट्रोक करणे गरजेचं आहे. 2 षटकानंतर केवळ 11 धावा धाव फलकर पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन बॉल इक्वेशन आणि या मैदानाचा विचार केला तर विकेट बॅटिंग पॅराडाईज आहे. फलंदाजीच्या नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर जर अशी बॅटिंग झाली तर निश्चितपणे या मॅच मधून किंवा या स्पर्धेतून तुमचं आव्हान सुद्धा संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी रणनीती बदलावी लागेल. मी वारंवार उल्लेख करतो. येथे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, बिहाइंड ऑफ द विकेट, व्ही शेप असेल, डबल सिंगल कधी घ्यायच्या, मोठे स्ट्रोक कधी खेळायचे, याची कुठेतरी रणनीती आखावी लागेल. कोणत्याही पद्धतीचं प्लॅनिंग पाहायला मिळत नाहीये आणि प्री प्लॅनिंग नसल्यामुळे आपण पाहतोय येथे तळवली संघ अनेक आव्हानांचा सामोरा करताना पाहायला मिळते.
पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 11 धाव फलकार पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय टिचून मारा पाहायला मिळालाय. तिखट आणि तितकाच भेदक मारा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकांवरती अधिराज्य आणि वर्चस्व पाहायला मिळते गोलंदाजांचं. खऱ्या अर्थानं आपण जर विकेट पाहिली ही तर कालपासून फलंदाजांचं राज्य पाहायला मिळालं, परंतु ही पहिली मॅच पाहायला मिळते जिथे पॉवर प्ले मध्ये इतकी कमी धावसंख्या पाहायला मिळाली. त्यामुळे कुठेतरी फटक्यांची आतषबाजी होणं आणि त्याचबरोबरीने अटॅक होणं गरजेचं आहे, आक्रमकता होणं गरजेचं आहे, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग होणं गरजेचं आहे. तरच तळवली संघाचं आव्हान या मॅच मध्ये जिवंत राहू शकेल. आपण पाहतोय 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला गोलंदाज विश्वास, ज्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय बहरदार गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये अतिशय अफलातून लाजबाब मारा केला होता. तो विश्वासला पुन्हा एकदा पाचारण केले कर्णधाराने. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विश्वासने धावा खर्च केले होते 7 आणि निश्चितपणे विश्वासकडनं पुन्हा एकदा त्याच षटकाची पुनरावृत्ती अपेक्षित असेल कर्णधाराला. परंतु तळवली संघाच्या गोट्यात आपण चिंतेचं वातावरण पाहतोय, कारण तळवली संघाकडून जर आपण पाहिलं ना तर अद्यापर्यंत मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये आणि कुठेतरी फटक्यांची आतषबाजी खूप गरजेचं आहे. मी वारंवार उल्लेख करतोय, आक्रमक होणं गरजेचं आहे, अटॅक होणं गरजेचं आहे, परंतु येथे मात्र आपण पाहतोय तळवली संघ पूर्णतः डिफेन्स करताना पाहायला मिळतोय. कोणत्याही पद्धतीने अग्रेसिव्ह अप्रोच त्यांचा पाहायला मिळत नाहीये. येथे पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पाहायला मिळतोय आणि पंच सांगतात येस इट इज वाईट. नाउ स्कोर मूव्स ऑन 12 ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस बॉलिंग पीस आपण पाहतोय. अतिशय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं अगदी एक धावेसाठी झुंजताना पाहायला मिळतात, एक धाव घेण्यासाठी जंग पछाडलेले पाहायला मिळतात आणि कुठेतरी बॅट्समनने कच खाल्ली असं आपण म्हणायला पाहिजे. गोलंदाजाने खऱ्या अर्थानं बॅट्समनला सलोखी पळ करून सोडले आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजाचा दमखम पाहायला मिळतोय. स्ट्रेट ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आलाय, चुकीला माफी नाही, अगदी सिंपल जरी सोडला आणि चेंडू जातोय अगदी आमच्या समोर 4 धावांसाठी येतोय. बहादर चौकार, मस्ट नेटेड 4. थँक यू व्हेरी मच. दीज 16 ऑन अ बोट. हा फटका येणं खूप गरजेचं होतं. हा फटका कदाचित वर्जित अवस्था प्राप्त करून देईल बॅटिंग करणार संघाला. येथे मात्र एक धाव घेतले, सिंगल चौथी डबल घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय डबल सुद्धा कंप्लीट केले. मागील 2 चेंडूवरती आपण पाहतोय लेझीपणा पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांमध्ये. क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग पेक्षा अनन्यसाधारण महत्व असतं फिल्डिंगला. तुमची फिल्डिंग कशी आहे यावर सामन्याचा रिझल्ट खऱ्या अर्थानं अवलंबून असतो. परंतु आपण पाहतोय मागील 2 चेंडूंवरती अगदी खराब ढिसाळ दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. त्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावणं येथे गोलंदाजी करणारा संघ दाखणे संघाला आवश्यक आहे, कारण दाखणे संघाच्या फिल्डर आपण पाहतोय वारंवार मिसफील्ड करताना दिसत आहेत. राईट नंबर अराउंड विकेट आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स कडनं टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी खराब क्षेत्ररक्षण. सलग तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय सेम सिनारिओ पाहायला मिळतोय. गोलंदाज पूर्णतः आपण टेन्शन मध्ये पाहतोय, कारण गोलंदाजी अतिशय भन्नाट होते. गोलंदाजाकडनं आपण पाहतोय एकामागोमाग एक चांगले चेंडू पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजांना 7 जी क्षेत्ररक्षकांची एक्सपेक्टेड असते ती 7 मात्र पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी जर आपण पाहिलं तर फायदा मिळतो तळवी संघाला. येथे मात्र अतिशय खोळात टाकला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर घेतले, सेकंडचा आहे प्रयत्न आणि डेंजरला धाव होता बॅट्समन. ही धाव मात्र आपण पाहतोय अगदी सहजगत्या कंप्लीट केले. धाव फलकर आपण पाहतोय एकंदरीत धावा पाहायला मिळतात 22 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिल्या 2 षटकाच्या तुलनेत यावेळी मात्र आपण पाहतोय कुठेतरी मोमेंटम मिळालं असं म्हणावं लागेल. येथे मात्र गिअर शिफ्ट केलं असं म्हणावं लागेल. टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करणार दिसतात आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये फटक्यांची आतषबाजी सुद्धा आपण अनुभवतोय. जे धावा येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र या षटकात त्यांना दिसतात आणि कुठेतरी हा आशेचा किरण म्हणता येईल तो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अर्थात तळवली संघासाठी. येथे आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. अंपायर सांगतात येस इट इज वाईट. नाउ स्कोर मूव्स ऑन 23. आपण पाहतोय खासदार चषकाचा भव्य दिव्य असा 5.5 फुटी चषक पाहायला मिळतोय जो की विजेता संघाला दिला जाईल. 23 ऑन अ बोट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय.
हा चेंडू अतिशय अफलातून पाहायला मिळतोय. गोलंदाजाने कमाल केले, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम मारा पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांवरती आज गोलंदाजाने प्रभुत्व राखलं असं म्हणायला लागेल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं या स्पर्धेतील पहिले माझ्याशी पाहायला मिळते जेथे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळते आणि तीच मॅच जर आपण पाहतोय येथे खऱ्या अर्थानं तळवली संघाने एकही षटकारात बंद लगावला नाहीये. या दरम्यान आपण पाहतोय सरळ खेळल्यात आणि हा चेंडू जातोय वाईड स्लोंगांच्या बाहेर. धमाकेदार दणदणीत खणखणीत चौकार. आणि या पुढील समाचारही मी घेऊन जातोय शिंदे मास्तर तळा यांच्याकडे. सुस्वागतम सुस्वागतम सर्व उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंचं मी सूरज शिंदे उर्फ शिंदे मास्तर फ्रॉम तळा सहर्ष स्वागत करीत आहे. या ठिकाणी सामना सुरू आहे तो टीम दाखणे विरुद्ध तळवली या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी तळवली संघाने 3 षटकामध्ये 2 बाद 27 अशी धावसंख्या केलेली आहे आणि पुढचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अल्पेश. वैयक्तिक पहिला आहे आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर होता मात्र या ठिकाणी चेंडू वळतोय आणि फलंदाज चक्क त्रिफळाची होतोय. दांडी गुल. थँक्यू डीजे मास्टर. फारच सुंदर गीतं आपण या ठिकाणी पाहतोय. तर अतिशय चुरशीचा अडीतडीचा सामना या ठिकाणी आपण मित्रांनो पाहतोय. आमचे मित्र माननीय दीपक शेठ जाधव आणि माननीय सुबोध शेठ जाधव यांच्या सौजन्याने या ठिकाणी भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय नॅशनल हायवे नंबर 17 घोटवळ या ठिकाणी. आणि ही स्पर्धा यशस्वी करताना त्यांचे सर्व घोटवळचे सर्व सदस्य अहोरात्र मेहनत करताना आपण पाहतोय. आताच एक सामना झाला चुरशीचा सामना याच्या अगोदर जो घोटवळ संघाने जिंकला होता. तर पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडे. ज्या ठिकाणी सामना सुरू आहे तळवली विरुद्ध घोटवळ दाखणे. तर चौथ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अल्पेश. अतिशय पहिल्या चेंडूवर त्यांनी आपल्या संघासाठी एक सफलता मिळवून दिलेली आहे. गडी चक्क त्रिफळाचित केलेला आहे. चेंडू डाव्या यष्टीवर होता मात्र तो चेंडू वळण घेतोय, टर्न होतोय आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. तिसरा धक्का बसतोय या ठिकाणी तळवली संघाला. दाखणे संघाला सुद्धा एक तिसरी सफलता मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातला पुढचा बॉल घेऊन येईल. राईट आर्म ओव्हर द मारा करेल. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज जे समालोचक आहेत या चेंडू नंतर सांगणार आहे. तर हा चेंडू चांगला चेंडू अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. दोन्ही फलंदाज एकच एंडला स्ट्राईक एंडला जातात आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज इथे बाद होतोय. चौथा धक्का या ठिकाणी बसतोय तो तळवली संघाला आणि चौथी सफलता मिळेल इथे मात्र दाखणे संघाला. तर मी तुम्हाला कॉमेंटेटरच्या विषयी सांगत होतो. या ठिकाणी आज आपण पाहतोय महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, गोड आवाज आमचे मित्र माननीय चंदूशेठ शेट्टे, तसेच आपले सर्वांचे परिचित यासिन मर्चंट सर, तसेच प्रितेश पाटील सर, आमचे मित्र योगेश जाधव सुद्धा आणि मी स्वतः सुरेश शिंदे फ्रॉम तळा. या सर्व जवळजवळ 5-6 कॉमेंटेटर म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज समालोचकांची या ठिकाणी मांदी आली या ठिकाणी आपण पाहतोय. तर जाऊया पुन्हा एकदा आपण या मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे तळवली विरुद्ध दाखणे या दोन संघादरम्यान. अतिशय चुरशीची लढत आपण पाहतोय मित्रांनो. याच्या अगोदरचे सामने सुद्धा झाले. मी युट्यूबला पाहत होतो
सर्व सामने अगदी या ठिकाणी चुरशीचे होताना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगतायत. खरं सांगायचं झाल्यास रायगड प्रीमियर लीग जो चालू आहे स्पर्धा, त्या स्पर्धेत सुद्धा परवाच्या दिवशी मी 1-2 ओव्हरची कॉमेंट्री केली होती. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. सर्व रायगडमधील छोट्या छोट्या गावातील काही खेळाडू, चुनिंदा खेळाडू त्या स्पर्धेत खेळताना आपण दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल जातोय. चेंडू या ठिकाणी निर्धाव, धाव संख्या मात्र स्थिर राहते. ती 4 बाद 27 असे माझे मित्र स्कोरर राहुल या ठिकाणी मला कळवत आहेत की या ठिकाणी 27 धावा आहेत फक्त आणि दरम्यान 4 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. फारच चांगली स्पर्धा. आपण या ठिकाणी माननीय दीपक शेठ जाधव, खऱ्या अर्थाने त्यांच्याविषयी बोलायचं झाल्यास फार बोलता येईल. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू स्टँड, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अचूक येतोय मात्र झेल घेऊ शकत नाही. या ठिकाणी फलंदाजांना इथे मिळतंय जीवदान. आणि आपण क्रिकेटच्या भाषेत नेहमी सर्रास म्हणतो पकडो कॅच जितो मॅच. तर कॅच मित्रांनो घेतल्या पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिल्यात घोटवळ संघाच्या फलंदाजांना 3-3 जीवदान मिळालं. जो खेळाडू या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच झाला आणि त्यांनी सामना आपल्या बाजूने खेचून आणला होता. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. त्या ठिकाणी सामना सुरू आहे. इथे मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. चेंडू हा स्क्वेअर आहे. इट इज अ वाईट. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय आणि ह्या एक अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होईल या ठिकाणी ती 30 धावा. दरम्यान गडी सुद्धा 4 बाद झालेले आहेत. सामना 5 षटकांचा आहे. याच्यानंतर आणखी एक षटक येणे बाकी आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू त्याच पद्धतीने आपण असं म्हणू की कार्बन कॉपी. तर पुन्हा एकदा चेंडू हा स्क्वेअर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांकडून येतोय. एक धाव वाढणार आहे. या एक अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होईल 4 बाद 31 अशी. तर आपण रायगडच्या प्रीमियर लीगच्या बाबतीत बोलणार आहोत या षटकानंतर. दरम्यान इथे षटक घेऊन येतोय गोलंदाज जर्सी क्रमांक 18. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा झेल घेण्याचा आहे यशस्वी प्रयत्न. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतात इथे. तर चला, या ठिकाणी अतिशय सुंदर गीत आपण ऐकलं. तर फार या ठिकाणी सुंदर स्पर्धा, नीटनेटकी देखणी स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू आहे. तितक्याच चांगल्या पद्धतीचा शॉट आहे. मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. दरम्यान 2 धावा सुद्धा मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण फारच खराब होत आहे आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा नक्कीच तळवली संघाला फायदा मिळतोय. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावानंतर संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती 37 अशी. 4 या ठिकाणी 4 षटकं झालेली आहेत. आता शेवटचं एक षटक आहे आणि शेवटचं षटक म्हणजे आपण त्याला हाणामारीचं षटक म्हणू. तर धावसंख्या मित्रांनो 37 आहे. तुमचे 4 गडी बाद झालेले आहेत. आता तुमच्याकडे एक षटक म्हणजे 6 चेंडू आहेत आणि ह्या उरलेल्या 6 चेंडूत तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. या ठिकाणी स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण खेळपट्टीकडे पाणी घेऊन जायचंय. तर फारच या ठिकाणी नीटकी नियोजित अशी स्पर्धा आपण पाहतोय. मला वाटतं गेल्या वर्षी इथे थोडासा आपण करोनाचा कालावधी होता म्हणून इथे स्पर्धा झाली नाही. याच्या अगोदर एक स्पर्धा आयोजित झाली होती नाईटची. त्या ठिकाणी थोडासा अपघात झाला होता आणि ती स्पर्धा रद्द झाली होती. मात्र त्या स्पर्धेचे इथे आपण पुन्हा पुनरावृत्ती करतोय. दीपक शेठ जाधव माणगाव क्रिकेट असोसिएशन ग्रामीणचे अध्यक्ष आहेत आणि मी खऱ्या अर्थाने त्यांच्याविषयी असं म्हणेन की दीपक शेठ जाधव 37 धावा आहेत. 4 गडी बाद, 4 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि आता शेवटचं एक षटक आहे. तर आपण दीपक शेठ जाधव यांच्या बाबतीत बोलत होतो की माणगावमध्ये
हे घोटवळ सुद्धा माणगाव मध्येच मोडतं. तर कृपया आपण स्पीडअप करायचं आहे सामना. पंचांना विनंती असेल, कमिटीकडून पंचांना विनंती राहील की आपण सामना स्पीडअप करायचा आहे. पाणी तिथे आहे खेळपट्टीवर, ठीक आहे. तर माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय आमचे मित्र दीपक शेठ जाधव यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आहे. दीपक जाधव सारखे जर पॅकर किंवा जर संयोजक असतील तर मी म्हणेन नक्कीच आम्ही तळा येथे सुद्धा स्पर्धा होतात. तर छोट्या छोट्या स्पर्धा दीपक शेठ जाधव सारखे जर आम्हाला सुद्धा पॅकर किंवा संयोजक भेटतील तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मोठे मोठे स्पर्धा नक्कीच घेऊ. आमच्याकडे आता मला वाटते मार्च महिन्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तळा प्रीमियर लीग TPL ची स्पर्धा होणार आहे सालाबाद प्रमाणे. तर इथे आपण हे सामने अतिशय खेळीमेळीमध्ये आणि उत्साही वातावरणामध्ये पार पाडले जात आहेत. आजच्या स्पर्धेचा हा तिसरा दिवस आहे. दुसरा दिवस आजचा. तर काल सुद्धा या ठिकाणी सामने झाले. प्रत्येक दिवशी 8 संघ इथे खेळताना पाहतो आपण आणि त्यामध्ये एक संघ क्वालिफाय होताना दिसतोय आपल्याला. तर इथे चांगला चेंडू आहे, मिड विकेट आणि काव कॉर्नरचे चेंडू तटवतो. एक धाव पूर्ण होते, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फक्त एकच धाव मिळेल. एक धावेच्या भरणीने संघ या ठिकाणी नो बॉल आहे. दरम्यान पंचांकडून या ठिकाणी आम्हाला नो बॉलचा इशारा येतोय. तर सर फ्री हिट आहे ना. तर मित्रांनो पहा इथे काय होतंय. सर्कल जे आपण क्षेत्ररक्षक जे उभे करतो त्यांच्या पण काही मर्यादा असतात. पंच फार हुशार पंच आहेत आपल्याकडे, क्वालिफाईड पंच. तर मित्रांनो या ठिकाणी मी एकच शब्द म्हणेन की उघडा डोळे बघा नीट, आता येणार आहे फ्री हिट. आणि ह्या फ्री हिटवर हा फलंदाज कशा प्रकारे फटका खेळणार आहे हे पाहणं फार उत्सुकतेचं होणार आहे. तर फलंदाजाला इथे मुभा असणार आहे, कसाही फटका मारू शकतो. लेग बिफोर किंवा कॅच किंवा त्रिफळाची बाद होणार नाही, फक्त धावबाद होईल. इथे पुन्हा एकदा हा चेंडू स्वेर आहे. इट इज अ व्हाईट. पुन्हा फ्री हिट मात्र इथं कंपल्सरी आहेच, कारण चेंडू हा स्वेर आहे. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय, एक अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होते ती या ठिकाणी 40 पार करतो या ठिकाणी तळवली संघ. फ्री हिट मात्र इथे कंपल्सरी आहे, कंटिन्यू आहे, कारण एक स्वेर चेंडू व्हाईट बॉल टाकला होता. क्षेत्ररक्षण मात्र फारच दूरवर आहेत. काव कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. इथे मिड विकेट आहेत, स्क्वेअर लेग आहे. ऑफ साइडला इथे शॉर्ट कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे. यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांच्या जवळ आहेत. तर कृपया पंचांना विनंती असेल इतका वेळ घेऊ नये प्रत्येक चेंडूच्या दरम्यान. आपल्याकडे सामने भरपूर शिल्लक आहेत. आता काय होते की सूर्य लवकर अस्ताला जात असतो आणि आपण संध्याकाळी बघतो 6 वाजता अंधार होतो. तर हा चेंडू पाहूया आपण मित्रांनो. राईट आर्म ओव्हर. इथे मात्र फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. तर या षटकारानंतर आपण पाहतोय स्कोर बोर्डाकडे जातोय आपण. तर 46 धावा होत आहेत. फ्री हिटचा नक्कीच पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाज उचलताना आपण पाहतोय. अतिशय रंगतदार स्पर्धा या ठिकाणी. माझे मित्र स्कोरर कळवत आहेत की काल जो पहिल्या दिवसाचा खेळ झाला त्यामध्ये इंदापूर संघ हा क्वालिफाय झाला, म्हणजे अंतिम 4 सुपर 4 मध्ये गेलेला आहे. तर हा चेंडू पाहूया आपण. शॉर्ट येथे जातोय कव्हरला, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडस आळशी, म्हणजे आपण लेझी क्रिकेट म्हणू शकतो. दरम्यान 2 धावा मिळत आहेत आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती होईल 4 बाद 48 अशी. या ठिकाणी 50 धावांच्या आसपास जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपण पाहतोय तो तळवली संघ. तळवली संघ म्हणजे आपल्या हाकेच्या अंतरावर हा संघ आहे.
तळवली विरुद्ध दाखणे, जो इंदापूरच्या जवळपास गाव आहे दाखणे, या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय मित्रांनो. याच्या अगोदर अतिशय चांगलं समालोचन आपण पाहिलं ऐकलं. इथे चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार, आणि पंच या ठिकाणी नो बॉल देत आहेत. याचा अर्थ या ठिकाणी 7 धावा मिळतील. होय, षटकारही घेतलाय, नो बॉलही घेतलाय, आणि पुन्हा एकदा थँक्यू डीजे. फारच सुंदर गीत आपल्याकडून ऐकायला मिळत आहेत. तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपल्याला नो बॉलचा या ठिकाणी निर्णय येतोय आणि त्याच्यावर षटकार आलेला आहे. याचा अर्थ या चेंडूवर आपण 7 धावा पाहतोय. 7 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होईल 4 बाद 55 अशी. यावेळेस मात्र आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तळवली संघाची स्थिती अतिशय चांगली आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच मित्रांनो उघडा डोळे बघा नीट. आता याच्या पुढच्या चेंडूवर येणार आहे इथे फ्री हिट धाव. थँक्यू डीजे. आतापर्यंत फक्त 2च बॉल झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि ह्या चेंडूवर येणार आहे फ्री हिट. या फ्री हिटवर फलंदाज हा आलं लक्षात आलं. गोलंदाजाला इथे खऱ्या अर्थाने आपण फेकी गोलंदाजी केल्यामुळे बॅन करण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, पुढचा चेंडू येतोय. इथे पुन्हा एकदा फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच पंगा लिहिलेल्या या ठिकाणी फलंदाजांनी गोलंदाजाबरोबर या ठिकाणी नक्की खऱ्या अर्थाने युद्ध चालू आहे. तर या ठिकाणी या षटकाराच्या भरीने संघाची स्थिती इथे मात्र 61 होते. अजूनही षटकातले चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू. तर या 3 चेंडूवर मोठे फटके येतात काय पाहूया. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा आरपार. धावा मिळते 6 आणि हा षटकार. थँक्यू. तर सर्वेशने या ठिकाणी हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक इथे प्रस्थापित केलेली आहे. तर अभिनंदन सर्वेश याचं. धाव संख्या 67 आहे. निखिलचं हे षटक फारच महागडं ठरतंय. इथे पहा दुष्काळात 13वा चेंडू व्हाईट आणि धावा 4. याचा अर्थ टोटल 5 धावा मिळतील. पंच आमच्याकडे वळतात. निखिल नाही नाव आहे. तर निखिलने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि त्याच्यामध्ये त्याने तब्बल 35 धावा दिलेल्या आहेत. अजूनही त्या या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2. मला वाटते काल आणि आजच्या दिवसात जे सामने झाले त्यातील कदाचित हा गोलंदाजाचा रेकॉर्ड असेल. पुन्हा एकदा निखिल. इथे पुन्हा चेंडू सीमारेषा बाहेर जातो. आउट ऑफ द पार्क. षटकार.
तर धावसंख्या या षटकारानंतर 78 होते. 4 गडी बाद 78. पुढचा चेंडू घेऊन येण्यासाठी तयार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो मी तुम्हाला इथे स्कोर कार्ड धावफलक सांगणार आहे. पहा या ठिकाणी सर्वेश यांनी या ठिकाणी तुफानी फलंदाजी केली. त्यामध्ये त्याने लागोपाठच्या 5 चेंडूवर 5 षटकार मारले. तसेच अगोदर सुद्धा त्याने 1 षटकार म्हणजे त्यांनी टोटल 6 षटकार या सामन्यात मारलेले त्या इनिंग्समध्ये आणि 46 या वैयक्तिक धावावर तो नाबाद राहिलेला आहे. आणि संपूर्ण संघाची जी धावसंख्या आहे ती 4 बाद 84 अशी आहे आणि 85 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे ते दाखणे संघासमोर. तर चला दाखणे संघाला विनंती असेल आपले सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. धन्यवाद डीजे मास्टर. तर आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी सामना सुरू आहे. तळवली विरुद्ध दाखणे या 2 संघादरम्यान. तळवली संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 4 बाद 84 अशी धावसंख्या करून 85 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. दाखणे संघासमोर या ठिकाणी शेवटचं जे षटक हाताळलं निखिल याने या षटकात तब्बल 46 धावा त्यांनी मोजल्या. मला वाटते कदाचित ह्या टेनिस क्रिकेट मधला एक रेकॉर्ड्स किंवा ह्या मैदानावरचा तरी नक्कीच रेकॉर्ड मी म्हणेन. याच्या पुढे अजून सुद्धा 2 दिवस सामने होणार आहेत. कदाचित त्याचं रेकॉर्ड कोणी मोडू पण शकेल. तर नक्कीच त्यांचा कर्णधार त्या गोलंदाजाला नक्कीच दोष देत असेल. मात्र ही धावसंख्या याच्यानंतरचा सामना या ठिकाणी घोषित होतोय. तो सामना असा आहे की रुद्रवली विरुद्ध पेन या 2 संघादरम्यान होणार आहे. तर एक पहिली इनिंग संपले स्पर्धेच्या नियमानुसार पहिली इनिंग संपल्यानंतर मधल्या काळात आपण नाणेफेक करतो. तर दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल कमिटीकडून की पेन आणि रुद्रवली दोन्ही संघ नायक ताबडतोब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याला टॉस का बॉस म्हणजे कोण टॉस जिंकणार आहे ते कळेल काही क्षणातच. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मित्रांनो मैदानाकडे. ज्या ठिकाणी सामना सुरू आहे तळवली विरुद्ध या ठिकाणी दाखणे या 2 संघादरम्यान. तळवली संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 84 धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे आणि या मोठ्या डोंगराचा या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात आलेले आहेत. ज्यांचं नाव आहे विश्वास आणि
अल्पेश. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की काही लोकांना वाटेल की 85 ही धावसंख्या फार मोठी आहे, अशक्य नाही आहे. क्रिकेटच्या भाषेत मी तुम्हाला एक उदाहरण असं सांगेन की आपण एक 7-8 वर्षापूर्वी पहा, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना झाला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 50 षटकामध्ये 438चा मोठा टार्गेट दिला होता, मात्र 34 धावांचा, 434 धावांचा. मात्र दक्षिण आफ्रिकेने तो टार्गेट पार केला होता. तर हे असं क्रिकेट आहे. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा पहिला चेंडू पाहूया. इथे काय होतं मित्रांनो, पहिला धक्का बसतोय. पहिला धक्का दाखणे संघाला बसतोय आणि पहिली सफलता मिळते तळवली संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. तर या ठिकाणी मला माहिती मिळते आमच्या मित्रांकडून की विगवली संघाकडून एक फलंदाज स्वप्नील बेंडखळे यांनी या आजच्या दिवसातला पहिला हाफ सेंचुरी अर्धशतक केलेला आणि तो सुद्धा नॉट आउट राहिलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच कडे. या ठिकाणी सामना सुरू आहे, तळवली विरुद्ध दाखणे या दोन दरम्यान. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद होतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र जातोय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये. एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे इथे दाखणे संघाला. दाखणे संघाने जी गोलंदाजी केली होती ती थोडीशी स्वैर होती. त्यांचं क्षेत्ररक्षण सुद्धा खराब झालं होतं. त्याचा पुरेपूर फायदा तळवली संघाने उठवला होता. दरम्यान या ठिकाणी चेंडू चांगला आहे. पंचांकडे जोरदार अपील केली आहे, मात्र ती फेटाळली जाते. चेंडू हा या ठिकाणी धाव मिळून जाईल, ती एक लेग बायच्या स्वरूपात. हे जे अपील केलं होतं त्यामध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. दरम्यान एक धाव मिळते आणि ह्या एक धावेच्या भरीने संघाने आपल्या या ठिकाणी धावा होत आहेत त्या 1-2 अशा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राईट अमोर द विकेट. इथे चांगला चेंडू उसळतोय ऑन द राईज. गोलंदाजाची कमाल या चेंडूवर आहे. फलंदाज मात्र बीट होतोय. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर राहते, ती मात्र 1-2 अशी. खऱ्या अर्थाने जर हा सामना जिंकायचा असेल दाखणे संघाला तर प्रति षटकाला 17ची धाव संख्या सरासरी गाठणं गरजेचं आहे. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू उंच जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, मात्र झेल घेऊ शकत नाही. झेल सुटतोय. एक धाव मिळते. या एक धावेच्या भरीने संघ पोहोचणार आहे तो 1-3 या आकड्यावर. इथे अतिशय चांगली स्पर्धा. माननीय सर्वांचे लाडके, तरुणांचे प्रेरणास्थान आमचे मित्र दीपक शेठ जाधव यांच्या सौजन्याने आणि घोटवळ संघाचे सर्व बापूजी क्रीडा मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित झालेली आहे. दरम्यान 18 नंबर जर्सी पुढचा चेंडू घेऊन येईल. इथे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर राहते, ती मात्र 1-3 अशी. आणि मित्रांनो, पाहता पाहता हे षटक मात्र संपतंय. फक्त 3 धावा देऊन एक गडी बाद करतोय. मर्यादित षटकामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने कमी जी षटकं असतात त्या षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन एक गडी बाद करणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर आता मात्र या ठिकाणी सरासरी आणखी वाढणार आहे. आता जवळपास 20च्या सरासरीने 20 पेक्षा जास्त सरासरीने धावा इथे कराव्या लागतील. वास्तविक पाहता ही इनिंग्स सुरू होण्यापूर्वी 17ची सरासरी या ठिकाणी आस्किंग रेट 17चं होतं, मात्र ते आता वाढलेलं आहे. आणि आता या ठिकाणी नवीन गोलंदाजी येईल संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सौरभ येतोय. एक छोट्या चणीचा खेळाडू असला तरी काही हरकत नाही. छोटा पॅक बडा धमाका.
17 नंबर जर्सी. चांगला चेंडू होता, मात्र तितक्यात चांगला या ठिकाणी आपण फटका पाहतोय. चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4 आणि हा चौकार. थँक्यू. तर या चौकाराच्या भरणी या ठिकाणी नक्कीच दाखणे संघ आता मात्र 4 धावा त्यांच्या खात्यामध्ये, आणखी 4 धावांच्या भरीने संघ पोहोचेल या ठिकाणी. तो 1-7 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं सुरू असताना सौरभ इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच या ठिकाणी चौकार अडवलेला आहे आणि क्षेत्ररक्षकांचे नक्कीच अभिनंदन करावे लागतीलच. 1 धाव मिळते फक्त. 1 धावेच्या भरीने संघ या ठिकाणी पोहोचणार आहे, तो 1-8 या धावसंख्येवर. 5 षटकांचा हा सामना आहे. 85 धावांचं मोठं लक्ष ठेवलेलं आहे तळवली संघाने दाखणे संघासमोर. आणि अतिशय चुरशीची स्पर्धा आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये जे 8 संघ खेळले त्यामध्ये इंदापूर हा संघ अंतिम 4 संघात सुपर 4 मध्ये गेलेला आहे. याचा अर्थ त्याला कुठलं ना कुठले एक प्रकारचं बक्षीस नक्कीच मिळणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू घेऊन येते गोलंदाज. इथे चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर राहते, ती मात्र 1-8 अशी. चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे तळवली संघाने जशी फलंदाजी केली होती तितक्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते गोलंदाजी सुद्धा करतायत. क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांचं चांगलं होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सौरभ सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चेंडू उंच जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सीमारेषा पार जाईल, धावा मिळतील 4 आणि हा चौकार. पुढच्या सामन्यासाठी पंच म्हणून सुर्वे आणि राज सुर्वे आणि नितेश सर हे 2 पंच म्हणून काम पाहतील. तर दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण सुद्धा तयार राहायचंय. राज सुर्वे सर आम्हाला नक्कीच या ठिकाणी मदत करतील, सहकार्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर धन्यवाद सर, तुमची माहिती आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, पोहोचवलेली आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. इथे चेंडू सीमारेषा पार जातोय, धावा मिळतील 4 आणि लागोपाठच्या चेंडूवर 2 चौकार मिळतात या ठिकाणी दाखणे संघाला. धन्यवाद. तर आपण लागोपाठच्या दोन्ही चेंडूवर 2 चौकार पाहिले मित्रांनो. या 2 चौकाराच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 16 धावा. खरं पाहता प्रति षटकाला 17 धावांची सरासरी राखणं गरजेचं आहे, मात्र कुठेतरी थोडासा माघारताना दिसतोय आपण या ठिकाणी पाहतोय संघ दाखणे संघ. आणि या सामन्यामध्ये बऱ्यापैकी पकड मिळवली ते तळवली संघाने. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, फलंदाज पूर्णपणे चेंडूवर बीट होतोय आणि दरम्यान हे षटक मात्र संपलेलं आहे. 2 षटका अखेर संघाची स्थिती या ठिकाणी झालेली आहे ती 16 धावा. याचा अर्थ प्रति षटकाला 8 ची सरासरी आलेली आहे, मात्र ही सरासरी चांगली नाहीये. आता 3च षटकं उरलेत म्हणजे 18 चेंडू आहेत. आता 23च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. आमचे मित्र अभिषेक ऑपरेटर या ठिकाणी कळवतात की 23च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील आणि टार्गेट मित्रांनो पहा इथे फारच वाढत चाललेलं आहे. इथे YouTube ऑपरेटर आणि डीजे ऑपरेटर दोघांकडून सुद्धा आपण फार चांगलं या ठिकाणी कामकाज करताना पाहतोय. तर त्यांचं मी पुन्हा एकदा इथे अभिनंदन आणि आभार सुद्धा मानेन की आज पहा मित्रांनो क्रिकेट
कुठून कुठे गेले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेले. आपण पूर्वी शेताळीत खेळत होतो आणि शेताळीनंतर आपण स्टेडियममध्ये गेलो, स्टेडियममधून मुंबईत गेलो, मुंबईतून आपण चक्क दुबईमध्ये गेलो, शारजामध्ये गेलो. तर हे असं क्रिकेट आहे मित्रांनो. पूर्वी आपण चालत जात होतो प्रत्येक गावात, नंतर आपण सायकलवर जायला लागलो, त्याच्यानंतर 4 व्हीलरवर जाऊ आणि आता चक्क आपण विमानात जातोय. असं हे क्रिकेट आहे. या क्रिकेटची अशी प्रगती झाली आहे मित्रांनो. तर नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आता मोठी मोठी स्पर्धा, मोठे खेळाडू खेळताना आपण पाहतोय. काही लोक युट्यूबवर पण बघत असतील आता ही मॅच. तर चला तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज सर्वेश, ज्यांनी पहिले षटक सुद्धा हाताळलं होतं. इथे बघूया आणि अचूक झेल. तर धन्यवाद डीजे मास्टर. आपण मित्रांनो क्रिकेट विषयी बोलत होतो. तर मला एकच सांगायचं, पहा आज भोपाळमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्या ठिकाणी मित्रांनो 20 लाख आणि 10 लाख अशी बक्षीस आहेत. मात्र आपल्या रायगडचे जे मोठे खेळाडू आहेत ते खेळतात ओपनला, ते तिथं न जाता रायगड प्रीमियर लीग खेळण्याची त्यांनी पसंती दिली. तर हे आपल्या जिल्ह्याचं प्रेम आहे त्यांचं. इथे पुन्हा एकदा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, लागोपाठच्या चेंडूवर 2 गडी बाद करतायत ते या ठिकाणी मात्र तळवली संघ. तर हा क्रिकेटचा प्रवास असाच पुढे सुरू राहणार आहे. कारण आपण खऱ्या अर्थाने जर आज क्रिकेट वेडे झालेलो आहोत, प्रेक्षकही आणि खेळाडू सुद्धा, तर हा क्रिकेटचा जुनून आहे, क्रिकेटचं फ्युअर आहे, हे कधी न संपणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत हा क्रिकेटचा खेळ असाच पुढे सुरू राहील. आपण नसू कदाचित, आपली पुढे येणारे पिढी सुद्धा खेळत राहतील. तर जर्सी क्रमांक 18 पुढचा चेंडू घेऊन येतोय, राईट आर्म ओव्हर. चेंडू चांगला आहे, क्षेत्ररक्षण सुद्धा बऱ्यापैकी येतंय. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरणी इथे स्कोर होईल तो 2 बाद 3 बाद 17 अशा धावसंख्या इथे होतात. खरं पाहता तिसरं षटक सुरू आहे आणि आता कुठे 17 धावा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने पाहिजे बोलायचं झाल्यास इथे प्रति षटकाला 17 धावा पाहिजे होत्या. म्हणजे हा संघ फारच मागे जातोय. बॅट फुटला गेलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे चांगला चेंडू आहे. फलंदाज पूर्णपणे ह्या चेंडूवर बीट होतोय. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पडतायत. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाच्या हातात जातोय. आपल्या बॉलिंग मार्कडे चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल सर्वेश. फलंदाजीमध्ये सुद्धा याने अतिशय चांगली कामगिरी केली होती. तोच सर्वेश इथे चांगला फॉलो थ्रो मध्ये पकडण्यात अयशस्वी होतोय. 1 धाव मिळते, एकच धाव मिळेल आणि 1 धावेच्या भरीनंतर संघ पोहोचेल या ठिकाणी तो 3 बाद 18 या धावसंख्येवर. या ठिकाणी थोडस आपण खऱ्या अर्थाने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की सामना हा एकतर्फी 1 साइड आपण पाहतोय. या सामन्यामधली चुरस केव्हाच निघून गेली आहे मित्रांनो. अजून सुद्धा जर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला तर नाही, चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या पुन्हा एकदा स्थिर राहते. ते मात्र 3 बाद 18 आणि षटक क्रमांक तिसरं संपलेलं आहे. 3 षटका अखेर संघाची स्थिती फक्त आणि फक्त 18 आहे. म्हणजे प्रति षटकाला फक्त 6 धावाची सरासरी आलेली आहे. आता 2 षटक बाकी आहेत फक्त. तर 12 चेंडू आणि 67 धावा, म्हणजे प्रति चेंडू षटकार मारणं फार गरजेचं आहे. आणि ती गोष्ट अशक्य मी म्हणणार नाही, मात्र थोडीशी कठीण नक्कीच म्हणेन. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये आता आपण पाहिलं की 46 धावा सुद्धा आल्या 1 षटकामध्ये. असं हे क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही.
कधी कधी 6 चेंडूमध्ये एक धाव पण झालेली नाही, कधी कधी 6 चेंडू 36 धावा झालेल्या आहेत. आणि अशी ही क्रिकेटचा हा खेळ या ठिकाणी भवितव्य वर्तवणं फार चुकीचं ठरेल. तर आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी कॉल केलेला आहे आणि झालेली आहे. आपण निर्णय नंतर कळवूया. दरम्यान जाऊया. डावखुरा गोलंदाज, चांगला चेंडू आहे, उत्कृष्ट या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय तळवली संघाकडून. ज्याप्रमाणे त्यांनी जी फलंदाजी केली होती आकर्षक, किंबहुना त्याच्यापेक्षा सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडून आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. धाव संख्या स्थिर आहे 3 बाद 18. अजूनही 11 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. इथे चेंडू येतोय, मोठा बिग शॉट येतोय, मात्र उशीर झालेला आहे. धावा 4 मिळतील. या 4 धावानंतर संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती 22 धावा. दरम्यान 3 गडी बाद झालेले आहेत. आता फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला तरी सुद्धा या ठिकाणी कमीच होईल. गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्ककडून. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे सामन्यातली चुरस अजिबात निघून गेलेली आहे. फक्त औपचारिकता काय ती बाकी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आपण सामना पुकारलेला आहे, दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की आपले संघ तयार ठेवायचे आहेत. याच्यानंतरचा सामना तुमचा होणार आहे रुद्रवली विरुद्ध पेन या 2 संघादरम्यान. इथे चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक अचूक येतोय चेंडू खाली, स्वतःला ऍडजस्ट करतोय आणि अचूक झेल घेतोय. धक्का क्रमांक 4. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. धाव संख्या आहे 22. तर धन्यवाद डीजे मास्तर. इथे चेंडू या ठिकाणी जातोय तो मिडऑफच्या दिशेला. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी तिहेरी धावे तिथे काही होणार नाही. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार. मात्र ती संधी आता या ठिकाणी संपलेली आहे. फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. खेळायचं म्हणून खेळायचं. आपल्याला 10,000 रुपये वसूल करायचे आहेत, कारण इथे एंट्री फी 10,000 होती. इथे 1 धाव मिळेल. सामना पूर्णपणे या ठिकाणी तळवली संघाच्या बाजूने जातोय. तर षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि धावा आहेत त्या 25 धावा आहेत. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडूमध्ये तब्बल 60 धावा करायच्या आहेत. सामन्यातील चुरस मात्र निघून गेलेली आहे. इथे कमिटीकडून इथे एक निर्णय येतो किंवा सूचना येते, आपण फिलअप करायचं आहे. याच्यानंतर बरेचसे सामने आहेत. आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये शेवटची मॅच, शेवटचा सामना खेळायचा आहे आणि आजच्या या 8 संघातून सुद्धा एक संघ क्वालिफाय होईल. म्हणजे शेवटच्या 4 संघात सुपर 4 मध्ये म्हणजे बक्षीसपात्र संघ आपण पाहू शकाल. तर पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पंच या ठिकाणी मात्र आमच्याकडे वळतायत. चेंडू स्क्वेअर आहे. इट इज अ वाईट. 1 धाव वाढते. हर्षलचा या षटकातला पहिला चेंडू हा स्क्वेअर आहे, व्हाईट बॉल आहे. 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढेल. मात्र आता फारच उशीर झालेला आहे. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर असल्याचा इशारा देत आहेत. लागोपाठच्या 2 चेंडू हे स्क्वेअर म्हणजे व्हाईट बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या भरीने संघ पोहोचतोय 27व्या धावसंख्येवर. सामन्यातील चुरस केव्हाच निघून गेली आहे, ती मात्र दुसऱ्या षटकापासूनच. पुन्हा एकदा लागोपाठचे 3 चेंडू या ठिकाणी स्क्वेअर टाकतोय हा गोलंदाज.
आणि या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती या ठिकाणी होणार आहे ती 4-28 अशी. फलंदाजांना इथे आता कोणत्या प्रकारचं संधी नाहीये, कारण सामना त्यांच्या हाताबाहेर गेलेला आहे. इथे मात्र चेंडू येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे, समालोचन कक्षाला सलामी देतोय. थँक्यू बॅट्समन या ठिकाणी. तर धन्यवाद डीजे मास्टर. फारच सुंदर या ठिकाणी गीत आपण पाहतोय, ऐकतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय. कमबॅक म्हणण्यापेक्षा सामना हा निसटतोय तो दाखणे संघाच्या पकडीमधून, आणि चांगली पकड निर्माण केलेली आहे ती या ठिकाणी तळवली संघाने. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. चेंडू सीमा पार जाईल, धाव मिळते 6. षटकार मात्र फारच उशीर झालेला आहे. तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया खेळाकडे. इथे फलंदाज बाद होईल, अचूक झेल घेण्यात येतोय. 5वा धक्का. धन्यवाद. तर रामजीची सवारी तर नक्कीच निघाली, मात्र इथे तळवलीची सवारी निघालेली आहे. ते पुढे स्वार झालेले आहेत या सामन्यामध्ये आणि पुढच्या फेरीत खेळण्यासाठी सज्ज होतील तळवली संघ. अतिशय चांगली आपण गीतं या ठिकाणी ऐकतो मित्रांनो, म्हणजे डीजे मास्तर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि 4 धावा मिळतील संघाला. या षटकार आणि चौकाराच्या भरीनंतर संघ पोहोचतो या ठिकाणी. चव्वेचाळीस धावा. फारच उशीर झालेला आहे. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते. इथं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र हा सामना जिंकतोय तळवली संघ. मोठ्या फरकाने सामना जिंकतोय. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं या ठिकाणी आभार. आपण स्पर्धेत सहभाग घेतलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि याच्यानंतरचा सामना होणार आहे तो या ठिकाणी पेण विरुद्ध रुद्रवली.